आपल्याला आनंदी राहायचंय त्यासाठी खूप सारा विचार करायची गरज नाही. फक्त जस्ट फॉर टुडे, फक्त आजच्या पुरतं जीवन जगण्याचा आपण विचार करू. त्याने काय होईल, आपण भरपूर सारा आनंदी राहू शकतो. आनंदी राहण्यासाठी दुसरं तिसरं काही करावं नाही लागत. आपलं अंतर्मन आपल्याला आनंदी ठेवावं लागतं. कारण खरा आनंद बाह्य वस्तूंवर वातावरणावरती जास्त अवलंबून नसतो. खरा आनंद आपल्या अंतर्मनामध्ये असतो. आपण जसा विचार करू तशा प्रकारे आपण आनंदी राहू शकतो. जर आपण मनातून दुःखी असतो तर आपल्याला कोणीही आनंदी ठेवू शकत नाही. पण जर आपण मनातून आनंदी असो तर आपल्याला कोणी दुःखी करू शकत नाही. खरं तर आपल्याला आनंदी राहायचंय तर त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला फक्त आजचा दिवस मी कसा माझ्या स्वतःसाठी खास करू शकते ह्या एकाच टॉपिकचा आपण विचार केला पाहिजे. फक्त आज. कारण जो व्यक्ती आपली विचाराची क्षमता वाढवतो तो सहजपणे आपले वेगवेगळे टार्गेट पूर्ण करू शकतो. पण जो व्यक्ती जी विचाराची पातळीच उंचायला घाबरतो, विचारच करू शकत नाही, तो आपला गरिबीमध्ये दिवस काढत असतो. सगळं काही आपलं विचारावर अवलंबून असतं. जर आपल्याला आनंदी राहायचंय तर त्यासाठी सगळ्यात अगोदर फक्त आजच्या पुरतं मी कसं आनंदी राहू शकते हा विचार करायचा. जसं की आज मी फक्त आजच्या पुरतं मी सगळ्या कामासाठी तडजोड करू शकते. माझ्या कुटुंबासाठी, माझ्या करिअरसाठी मी तडजोड करायला तयार आहे. पण किती, फक्त आजच्या पुरतं असं म्हणायचं आणि कामाला सुरुवात करायची. जसं की आपण दुसरा पॉईंट पाहू शकतो, फक्त मी आजच्या दिवसापुरतं माझ्या स्वतःची केअर करणार आहे. मी माझ्या स्वतःच्या बॉडीला थोडी एक्सरसाइज देणार आहे. खूप साऱ्या आनंदासाठी स्वतःची बॉडी खूप छान ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून माझं हे यंत्र माझ्या सांगण्यानुसार खूप छान काम करू शकतं. त्याच्यासाठी मी स्वतःला अगोदर पाहणार आहे. कधी, फक्त आजच्या दिवसासाठी मी माझ्या स्वतःची काळजी घेणार आहे. मी आज खूप सारं आनंदी राहणार आहे. नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. शक्यतो नकारात्मक गोष्टींना माझ्या जवळ येऊनच देणार नाही असा आपण विचार करायचा आहे. त्याने काय होईल, आपण आजचा दिवस खूप छान आनंदी एन्जॉय करू शकतो. माझ्या मनाला आजच्या दिवसासाठी प्रसन्न, खूप छान वाटण्यासाठी, एकाग्रता वाढण्यासाठी काहीतरी छोटंसं बुक मी वाचणार आहे. फक्त आजच्या दिवसापुरतं मी थोडा वेळ, अर्धा तास स्वतःसाठी काढणार आहे, जेणेकरून त्या अर्ध्या तासाच्या नंतर मला त्या वेळात मी स्वतः थोडं चिंतन करू शकते किंवा स्वतःसाठी छान झोप घेऊ शकते. असं स्वतःला ठरवायचं. मी फक्त आजचा दिवस भरभरून जगणार आहे. केवळ आजचा दिवस मी भरभरून जगणार आहे, त्याचा पूर्णपणे आनंद घेणार आहे असं स्वतःला ठरवायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं, मी आज कोणत्या गोष्टीला भिणार नाही. आजच्या पुरती मी कशाला भिणार नाही. विशेष म्हणजे स्वतःवर प्रेम करायला घाबरणार नाहीये असं मी ठरवायचंय. असं जर आपण ठरवलं तर नक्कीच आपण आज आनंद, जे सुंदर आहे त्याचा आनंद घेण्यासाठी, प्रेम करण्यासाठी मी आवर्जून वेळ काढणार आहे असं स्वतःला आपण. आपल्याला जर भरपूर सारं आनंदी राहायचंय तर आपली मानसिक दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल. आपल्या अंतर्मनात विचार छान आणावे लागतील. त्याच्यामुळे आपल्याला साईडचं वातावरण खूप आनंदी वाटू शकतं. तुम्ही ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओचा पूर्णपणे उपयोग शकतो. तुम्ही जास्त काही विचार करू नका. फक्त आजच्या पुरता माझा व्हिडिओ पाहिलाय ना, तर आज मला आवर्जून कमेंट करून सांगा तुम्ही आजचा दिवस कसा भरभरून एन्जॉय केला. ते नक्कीच मला आनंदी राहायचंय. हॅपीनेस लाईफ मध्ये जर आपण स्वतः फील करणार असतो तर जास्त काही करायचं नाही, आनंदी राहण्याचा विचार करायचा आणि भरपूर सारं रोजच्या दिवसाचा पुरेपूर आनंद घ्यायचा. आणि आजच्या पुरतच, जस्ट फॉर टुडे, आजच्या पुरतच मी आनंदी राहणार असा विचार करायचा आणि भरपूर काही खुश राहायचं. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडलास तर नक्कीच आवर्जून लाईक करा आणि कमेंट करून सांगा. मला आवर्जून कळवा की जस्ट फॉर टुडे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. तर थँक्यू. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.